वा वा भारी भारी होतास कुठे रे तू? अगं ग हा केली उभी. केली उभी. एक पटांगर वाजवायला बघा कवरे जणले. पटांगर वाजवायला निवल केवल्या मी पटांगर वाजवायला इकडे सीन आयडिया दिली मस्त. पटांगर वाजवायला एक नंबर ठेवले तुला बाई बा. एक फारा आतान वाजव रे 1000 देता मी. बांड पटांगर वाजवायला जे आता करायला बी लागले. हो आत्या कवा करशील तू फन? मदतच करा. हे बघ एकीकडे खाऊ का जाऊ या तुम्ही फणस खायला या. एक नंबर राजगोर लागतो राजगोर. नवरदेव किंवा लग्नात जेवायला आले हो. हा मला मोबाईल ठेवून दे बाबा. जेवता जेवता जे तर चला मंडळी आपला भाऊ प्रदीप काला आणि आज प्रदीप कालांचं लग्न आहे आणि एका दिवसामध्येच लग्न होतं. मला तर माहित पण नव्हतं. जेव्हा महेशने जेवणाचा फोटो टाकला ग्रुपमध्ये तेव्हा मी महेशला कॉल केला. मला कोणाचं लग्न आहे रे? तर बोलतो प्रदीपचं लग्न आहे. तर चला मगाशी गेलेलो लग्नामध्ये तेव्हा ब्लॉग स्टार्ट नव्हता केला मी आणि ब्लॉग आता स्टार्ट करतो. आणि तेव्हा लग्नामध्ये जेव्हा नवरा जेवायला बसलेला भाई फुल टी शर्ट बिशर्ट घालून पॅन्ट बिन घालून लगीन कर तुझा हा. आणि एखादा जर कसं लग्नामध्ये जातो आणि तो जेवायला बसतो नवरदेव तसं जेवायला बसलेला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक क्लिक झाला. तर चला बोला आता ब्लॉग तरी बनवू दे. आणि मस्त पैकी मी ब्लॉग बनवला तिथे. तर ते फुटेज मी आता जॉईन करणार आहे मी. तेव्हा आम्ही 2.5 रुपयाला वडापाव खात होतो 2 रुपयाला वडापाव खात होतो. ते काकांना सुद्धा दाखवला मी ब्लॉग मध्ये. तर चला माझ्या ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. आणि रुपांचा काय झाले तिकडून दात दाखवतो बोलतो म्हणजे तो दाखवतो मला 2 दात आलेत. वा क्या बात. एक मोठा आले ठीक आहे चल एक मोठा आले गे. हा ठीक आहे चला माझ्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. नवरदेव किंवा लग्नात जेवायला आले हो. हा मला मोबाईल ठेवून दे बाबा. जेवता जेवता जे पण नवरा नवऱ्याच्या कपड्यानं यायचं असतं. याने तर कसरच केले पुऱ्यांची. इकडे बघ मोगल्या. जेवता जेवता जेव जेव तू जेव. पण नवऱ्यानी हे तू सांग नवऱ्यानी नवऱ्यांच्या कपड्या यायचं असतं का ना? आता तू सांग कोणी मित्र आले कोणी पाहुणी आली कर कोण साबण बी लावून आले तो ताजा सलूनवाला बाजूलाच आहे ना. मग जागत फॅशन प्लीज कर योवर मग एक हा नाना आय बोल हाय हा. गाईस तुम्ही भरपूर जण बोलता ना का तू ब्लॉग का टाकत नाही ब्लॉग का टाकत नाही. आता इथं वचंदा पण नाही तर राम याची मुलं ब्लॉग टाकीत नाही. जेव्हा ब्लॉग टाकायचा टाइम येतं तेव्हा जेव्हा वायफाय घालवत काय घालवत पैसे दिले करू कोणी. वचंदा याला पैसे दिले कोणी तरी. हा कारण की याचाच वायफाय आहे का माझ्याजवळ. यो 17व्याला वायफाय घालवत यो याची व्हिडिओ न व्हायरल व्हावं म्हणून मी घालवतो. हे बाई असं भाऊबान बरोबर भाऊबानच चालतात. भावकीला पुढे जाऊन द्यायचं नाही. हो ना ते बी बाई बरोबर आहे. विषय तुझा बाटला मला असंच वायफाय घालवीत राह तू. हा माझा तू किती नुकसान करतोस माहित आहे का? चालेल मला काहीतरी दे अर्धा हिस्सा. मग मी महिन्याची 1200ची रिचार्ज मारा मरतोय. 3 महिन्याची 1200ची रिचार्ज मारून सुद्धा एकदम मला बी अर्धा हिस्सा द्या. असं कसं राउटर वाले वायफाय वाले चला मी येतो आता चंद्रकाला भेटू ना ग. आमच्या गावांचा जेव्हा आम्ही ना आमच्या गावांचा वडापाववाला चंद्रका कितीला होता गाव वडापाव
3 रुपयाला 2.5 रुपयाला 2 रुपयाला. हा आता चंद्रकांनी जसं वर्ष बदलत गेलं तसं 10 रुपयाला वडापाव गेले आता. आणि सगळं स्वस्त वडापाव म्हणजे चंद्रकाचा. आली म्हाडा तिकडे चालू तिकडे नवरा कामवत ना गावामध्ये इकडे बायको आणि पोऱ्या दोघा मिळून झोर घेतले आली यावी. आली 30 रुपये प्लेट आहे का? हा रुपया घरी ठेवले त्याला नको त्याला संध्याकाळी बाहेर करायचा लग्नाला. हा तो असल्या मजा येते ना. तुमचा अक्ष पिसलो होतं ना त्याला. हा का तर हे बघा गाईस तुम्ही बघू शकता आमच्या गावांचा चंद्रका. जेव्हा आम्ही लहान होतो तेव्हा 2 रुपयाला वडापाव खायचो 2.5 रुपयाला उसल पाव बी ना. आता तू काही सांग वडापावच सुंदराबाचे इथं सुंदराबाचे. हा 3 रुपये प्लेट भाजी पाव कुठे सुंदराबाचे इथं ना. हा चला आता आम्ही चाललो जेवायला भूक लागली आम्हाला. चला मंडळी आता आमच्या इथे फणस सुद्धा आलेले. तुम्हाला आता आम्ही फणस दाखवतो. इथे एक फणस आहे इथे एक फणस आहे. इथला वाटतं कडला यावी आणि खाला वाटतं एक. तेव्हा तिथे तिथून वर्ष परले एक फणस. आता तुम्हाला दाखवता आपला गावठी फणस. आणि आत्याने घेतले आता ठाकूरची आत्या बी आले अक्षय पण. हे बघा इथं अक्षय आहे इथं आत्याने बघा घेतले चोलाला. आता कवा आली आता सकाळी झाले ना. या आत्या बघ हे बघ या दोघे आत्यांचे बघा आता शर्यतला बघ कोण जास्त असतं बघू. कोण आनंदच नाही कोण जास्त असतं बघू. मग आपला आनंदच का काढायचं. हा एकच ठेवला आत्याने घेतले फणस. आवड वरच्या वरतीच पिकला ग गोड. चला आपण नंतर खाऊ. आणि आता आम्ही चाललो. ये आनंदच बी आले ना आमच्या इकडे बाई. सगळं आमच्या इकडे सुविधा भाजी बिजी सगळी दाखवता. फरकागार फरका. आता आनंदच दाखवतो तुम्हाला. इथे जे फणसाचं झाड आहे बघ. हा चला आता आनंदच दाखवता. हे बघ अरे इथं पण भारी होता. इथं होता ना हे बघ इथं होता ना मस्त होता पिकलीला तो. एकच येतो ना. हा अन्न एकच येतो कडला वय आता येईल ना तो काय तिथं होता बघ. एक कडला इथून इथं होता तो कडला. इथं भाजी बिजी लावली आत्यानी. चला आता फणस खाऊ आपण कसा लागतं बघू जरा. गोड आहे का गावठी फणस पहिल्यांदा खाता होता. हो आत्या कवा करशील तू फणस. मदतच करा. हे बघ एकीकडे खाऊ का जाऊ या तुम्ही फणस खायला या. एक नंबर राजगोर लागतो राजगोर ऐसा वसूल डायरी. मी फणस करता म्हणून आता म्हणते सॅमी काढून लावलं ब्लॉग मध्ये दाखवा बोलते. तिला नाही हिला शेर्पा द्या कुठे येली ती. अक्का शेर्पा असत ना 200 रुपयाचा शेर्पा खाता. दोघी पाल आली बघ ब्लॉग दाखवतो थांबा. मोठी भाचीत माझी मोठी भाचीत अख्खे असणार शेर्पा खात. दात बी नाही कशी उजराला उठत ना. चायनीज पहिला फ्रीज मध्ये असेल तो गरम करून खात. माजले बघशील. सो फायनली आता आम्ही पोहोचलो नागझरीला. आणि आता चाललो प्रदीपचं लग्न लावायला. तर चला आदेश भाऊ पण आहेत इकडे. रुपांश भाऊ आहेत आमच्या सोबत. आणि चाललो आता हिला बसत गाडीन. काल्या काल्या बोल बोल के निर्द तर कानाला गेले ते कानाला आवरतून उभं ठेवले ना. तू विचार तूच बार बार बोलत का. मग मी दादा बोल ना आता लास्ट एकदा बोल निर्दोद्दा निर्दोद्दा कानाला उभत ते. हा लगीन लावू ना तू आधी सांग कानाला उभत. हे आंतरपाठ पाखराला बोलवले हव्या तुला नवऱ्याचा भाऊच इकडे बा. पारा एक ना पटांगर वाजवायला बघा कवरे जणले.
पटांगर वाजवाला निवल केवल्या मी पटांगर वाजवाला आहे इकडे सीन. 3 लोकचे 500 देऊन टाका. नाही तुला निवल पटांगर वाजवासाठी असतो. एक पारा पटांगर वाजवाला बघ गौर. अरे चल पटांगर वाजवाला. अरे ते बघ तो निर्दोष तिथेशी ना. मी काय निर्दोष तिथेशी ना. ऐक ना तिथेशी निर्दोष हे बोलतो आवर बी उभत ना बोलतो सगळं पटांगर वाजवायलाच सांगते. पटांगर वाजवायला एक नंबर ठेवले तुला बाई बा. एक पारा आतान वाजव 1000 देता मी. बांड पटांगर वाजवायला जे आता हे बांड पटांगर बोलतो वाजवायला बोलवले. बांड पटांगर वाजवायला बोलवले. अरे परत एकदा बोल बोल. मी तुझा लय मोठा फ्रेंड आहे. बोनकडे वरतून आले. बोनकडे कुठं आला तू? कोपऱ्यात गेले नाही. कोपऱ्यात ना आम्हाला माहित ना. कोण पागल केली आम्हाला? बोंकडे तिकडे वाशीला वाशीला आपण गेलो ना. हो बोल, स्प्रे जे राजा हातांच्या बघ देतो का तुला बघ. ओच घ्यायचा बी ओच. हा घे हा दोन्ही जे दोन्ही. तो बी जे त्याचा बी जे जा जे त्याचा आम्हाला जाऊ का? दोस्त जाऊ का म्हणा. हा, घे, किती टाकले? मी पण आपटताना तुझ्या टाकले ना. तुझं दात कोणी खाल्लंय? हा मी कसं खाल तुझं दात? कोणी खाल्लं? मी कसं आलो? कोण? मी भेटलोच ना तुला तर तुला जात नव्हता. आता भेटलो ग. हे यो नवऱ्याचा भाऊच पण त्याच्यापेक्षा यो नवऱ्याचा भाऊच भारी वाटतं. बघ भाऊच अगले साल तेरा भी शादी इधर ही होए. इधर देख ना. गगन हा होएगा ना शादी इधर ही. आव्या तुझा कवा आव्या आता गाडी बी घेतली बाई. लग्नासाठी आमच्या भाईनी गाडी घेतली नवीन. भाऊनी गाडी घेतली कवा. चला गाईस आता आलोय भावेश म्हात्रेच्या लग्नाला. काल हल्दीला यायला जमला नाही. मी जेजुरीला होतो आणि मित्र माझा फोन करणार होता मला का विसरलो रे. आणि ते राहुल भाऊंचे मेवणे सुद्धा आल्यात. मेवणे तुम्ही कसे एकटेच हा 5-6 पोरं तरी घेऊन यायचा होता. बरोबर. तर चला तर जातो आम्ही लग्नामध्ये. असं वाटतं मला लग्न लागलेलं आहे. लग्न लागलेलं असेल तर खूप बरा होईल. म्हणजे कसा फोटो काढून लगेच मला दुसरीकडे जायचा वरातीला. तर चला माझ्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू भेटू आपण भावेश म्हात्रे. एंट्री तर आता मारलेली आहे आतमध्ये. आम्ही एंट्री पण एकदम जबरदस्त केलेली आहे. तर चला भाऊ काय काय नाही तुम्ही विसरले आम्हाला. तुम्हाला इथून जमल काय? नाही विसरलं तुम्ही. माया कमी झाली वाटतं आमच्या. कसले आमचे माया पातळ झाले. आमचा फोन उचल तुम्हाला टाइम नाही. अरे भाऊ भाई असं ब्लॉग बनवत असलो ना की बघा आता इथे वरती फोन आले का नाही बघा. वरती फोन आले का नाही बघा. चालू आहे ना फोन आले ना. मग समजून जायचं असं असतं. मग फोन उचलायला भेटत नाही. हे रुपांचा सन्माननीय सर्व अधिकारी प्रशासकीय अधिकारी या सर्वांचं म्हात्रे कुटुंबातर्फे स्वागत करतो. तसेच या विवाह सोहळ्यात 3 स्टार सेमी कमिशनर
यांचंही आगमन झालेलं आहे. मी त्यांचंही दोन्ही मात्रे कुटुंबातर्फे स्वागत करतो. दोन्ही मात्रे कुटुंबातर्फे रुपांश भाईसाठी बघ कसं वेटिंगला थांबल्याने. मी दोन्ही मातृतर्फे परिवारतर्फे त्याचं स्वागत करतो. तसेच विकासजी गुप्ते तरे मॅडम कुळगाव बदलापूर नगर परिषद या दोन्ही मान्यवरांचं मी दोन्ही मात्रे परिवारातर्फे स्वागत करतो. आले ना पाणीपुरी खायला बी लागले. रुपांश योबा योबा घशांग घालते बघ अक्का. क्या बोलला ना तू? थँक्यू बोल का. नाम पहिले काय खाल्लं ते सांग. आत्मीला रुपांश. तुझा हात घाण आहे. नवरदेवाला भेटलो पण मस्त खाऊन वगैरे घेतला आणि हिने आमची जबरदस्त एकदम भारी सोय केली आणि थँक्यू सो मच. तुझा हात घाण आहे त्याच्यामुळे त्या डाव्या हाताने करतात. आम्हाला टेबलावरती सर्व आणून दिला त्यांनी. आता आम्ही निघतो घरी जायला कारण की मला पण जायचं आहे त्या वरातीमध्ये. मला माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. लग्नामधून आता निघालो बाहेर आणि जायचंय मला आता प्रदीपच्या लग्नामध्ये आणि तिथून सेल्फी काढायचं जाणार. अरे पाणी बंद केला. चलिये दीदी ये हाय. चला गाईज आता आलो मी प्रदीपच्या लग्नामध्ये आणि आता माझा गावातला एक मित्र भेटलाय. हॅपी बर्थडे मित्रा. थँक्यू. बर्थडे आहे तुझा? हो नक्की का? नक्की ना. अरे खोटा बोलतो. सांग लवकर नक्की बर्थडे आहे का? हो ना बर्थडे. हा बर्थडे आहे का वाढदिवस आहे? ना वाढदिवस आहे. बर्थडे नाही ना? बोल लवकर काय होय काय आहे नक्की बोल काय. बर्थडे आहे का वाढदिवस आहे? बर्थडे. वाढदिवस नाही का? नाही बर्थडे. बर्थडे वाढदिवस नाही ना? ना. नशीब जा. कुठली शाळेत जातं? हा कुठल्या शाळेत जातं? माहित नाही. माहित नाही कुठल्या शाळेत जातो? हा युवा. मग बर्थडे का वाढदिवस त्या बी माहित नाही तुला ना? युवाला जात. हा मी काय बोलतो ऐक ना. मग तुझ्या हातामध्ये केक बघितला रे मी म्हणून. तो तिकडून प्रदीपच्या घराची इथून आलता ना तू केक घेऊन. केक नव्हता. अरे केकच होता ना तुझ्या हातामध्ये. असं काय बोलतो केक नव्हता? तू खरा बोल. काय होता? फारा असा थोडी होता. तू आणि आत्या होती का नाही तुमची? आता कसा खरा बोल. काय चुतिया बनवला बघ त्यांनी. वा वा भारी भारी. होतास कुठे रे तू?
अगं हा केली उभी. केली उभी. जय जय कर उभी कर आपली.
येताना नवरा भेटलेला, आता ओरिजिनल भेटले बघा. गाईज आता निघतो आम्ही घरी जायला. प्रदीपच्या लग्नामध्ये पण गेलो, भरपूर नाचलो आम्ही. देवा भाऊ थोडाच नाचला, रुपान भाईचं पायावर लागले म्हणून जास्त लागला ना, नाचला नाही. काही ना आपले नशीब वाटते. तू दाखवून मोकला स्नॅपचॅटला, स्नॅपचॅट वेगळा असतो. मग तिथे बी नजर लागतेच ना भाई. नजर ना अजून आपली तो पिक्चर बाकी आहे. उद्या कितीला उठायचा माहित आहे ना? किती वाजता? उद्या ना मी 8लाच उठतो. ठीक आहे, उद्या 8लाच उठ. 11 वाजता काही बी करून आपल्याला जायचं. कुठे सीन माहित आहे ना? कुठे जाऊ ना पोलीस स्टेशनला. पहिले उद्या जायचं आम्हाला पोलीस स्टेशनला. आजच जायचा होता. सायबर क्रॅम्प मध्ये आपली कंप्लेंट सक्सेसफुल झालेली आहे. आणि बघा आता लोकल पोलीस स्टेशन आता लिगली आपल्याला ऍक्शन घ्यायला लागेल. जर नाही घेतली तर अजून डोक्यावर चढून हा लोक डोक्यावर चढून नसतील, अजून नाव खराब करण्याचा प्रयत्न करतील ना रे देवा भाई. उद्या काय करायचं नियोजन? तू काय बोलशील उद्याच्या ब्लॉग मध्ये? ते आज नको बोलू. आज अभ्यास कर. सगळे अभ्यास केले, आता तू बी कर. पहिलेच केले अभ्यास केले ना, उद्या परफेक्ट बोलशील ना. ठीक आहे, तर चला गाईज आता आम्ही निघतो घरी. मी इथेच ब्लॉग एंड करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी, जय कोहली. काय जायचं का आता आपल्याला? जेवायला जायचं? चल मग.